सुप्रभात आणि नमस्कार. पुस्तकार्थ. आपलं आजचं पुस्तक चाणक्य नीती. आर्य चणकाचा पुत्र म्हणून चाणक्य आणि कूटचा अर्थ कोड. सहजासहजी सोडवता येणार नाही असं काहीतरी विचित्र विलक्षण म्हणजे कूट. आणि आर्य चाणक्य यांनी अशी अनेक कूट रचली किंवा कूटे रचली आणि म्हणून त्यांचं नाव असं कूटसूत्र रचणारा तो कौटिल्य, म्हणून आर्य चाणक्यांचं नाव कौटिल्य. पुढे मागे या कौटिल्याने या अर्थशास्त्र, राज्य व्यवहार, नीतिशास्त्र, मानवी जीवनासंबंधीचे विचार हे सगळे आपल्या कूट श्लोकांच्या माध्यमातून रचले आणि चंद्रगुप्ताला शिकवले आणि मग लिहूनही ठेवले. आणि आज शेकडो वर्ष झाली तरीही ही सूत्र मार्गदर्शक आहेत. आणि अशा आशयाचा उहापोह करणारं पुस्तक ज्याचं संपादन सुरेश देशपांडे यांनी केलंय, एबीसी म्हणजेच एकंदरीत एबीसी या प्रकाशनानं म्हणजेच ठाण्याच्या अभिषेक बुक कंपनीनं प्रकाशित केलेलं हे पुस्तक म्हणजे चाणक्य नीती. या पुस्तकामध्ये प्रस्तावना धरून आणि सोडून अशी एकंदरीतच 18 प्रकरणं आहेत. म्हणजे प्रस्तावना आणि 17 प्रकरणं असं. या प्रकरणाला त्यांनी अध्याय असं म्हणलंय. प्रत्येक अध्यायामधले काही निवडक स्तोत्र किंवा श्लोक, त्याचा थोडक्यात अर्थ आणि मग त्या प्रकरणाच्या शेवटी त्या संपूर्ण अध्यायाचं सार, अशा पद्धतीनं या पुस्तकाची मांडणी केली आहे. आणि असं मांडणी करणारं सुरेश देशपांडे यांनी संपादित केलेलं आणि ठाण्याच्या अभिषेक बुक कंपनीनं एबीसी असं म्हणत केलेलं प्रकाशन केलेलं पुस्तक म्हणजे चाणक्य नीती. आर्य चाणक्य शालेय जीवनाच्या इतिहासाच्या पुस्तकात असणाऱ्या त्रोटक उल्लेखांचा धनी असं व्यक्तिमत्व म्हणजे आर्य चाणक्य. नंतरच्या काळात सुप्रसिद्ध लेखक, बँक ऑफ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ वसंतराव पटवर्धन यांची चाणक्याच्या जीवनावरची आर्य ही कादंबरी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गाजली होती. नंतरच्या काळात दुर्गाबाई भागवतांची प्रस्तावना आणि हिवरगावकरांचं संपादन लाभलेलं पुस्तक म्हणजे कौटिल्य अर्थशास्त्र. त्याच्याही नंतरच्या काळामध्ये भारतीय रंगभूमीवरती हिंदीमध्ये गाजलेलं मनोज जोशी यांचं गेली अनेक वर्ष 2000-2500 जास्त प्रयोग केलेलं हिंदी नाटक म्हणजे आर्य चाणक्य. या आर्य चाणक्य या हिंदी नाटकाचं शैलेश दातारनं काही मराठी प्रयोगही केले होते. अशा नानाविध रूपांनी मराठी वाचकांच्या मनामध्ये घर करून असलेला एक नायक म्हणजे आर्य चाणक्य. चंद्रगुप्ताला मार्गदर्शन करत राजा धनानंद याला पराभूत करणारा गुरु म्हणजे आर्य चाणक्य. त्यावेळच्या गांधार देशाची म्हणजे आजच्या कंदहारची राजधानी असणाऱ्या तक्षशिला नगरीचा मूळ रहिवासी म्हणजे आर्य चाणक्य. लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाही तसं स्वतःच्या स्वानुभवानं सांगणारा आणि सिद्ध करणारा मनुष्य म्हणजे आर्य चाणक्य. सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे सरस्वती होती पण लक्ष्मी नव्हती. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये लक्ष्मी आली पण सरस्वतीच्या गती आणि प्रगती कमी झाली असं स्वतःविषयी लिहून ठेवणारा मनुष्य म्हणजे आर्य चाणक्य. जागतिक महिला दिन नुकताच होऊन गेल्याने असेल, पण कदाचित जागतिक महिला दिन नुकताच होऊन गेल्यामुळे असेल कदाचित, पण या पुस्तकात सगळ्यात पहिल्यांदा माझं लक्ष गेलेलं आणि नंतरही लक्षात राहिलेलं चाणक्य सूत्र म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांची बुद्धी 4 पट आणि साहस 6 पट असते. चाणक्य असं म्हणतो, पुरुषांपेक्षा स्त्रियांची बुद्धी 4 पट आणि साहस 6 पट असतं. इतरही 2 गुणांचा उल्लेख आहे पण सभ्यतेचा संकेत म्हणून इथे ते मी घेत नाही. पण मुळातच हे जे सूत्र आहे की पुरुषांपेक्षा स्त्रियांची बुद्धी 4 पट आणि साहस 6 पट असतं, हे जेव्हा वाचलं आणि तेव्हापासनं या लक्कन माझ्या मनात गेले कित्येक महिने अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांचं उदाहरण आठवलं. या सूत्रात बुद्धी आणि साहस हे वाचलं आणि अगदी चाणक्य काळापासून पेशवाईच्या काळापर्यंत विषकन्या असं कामाचं स्वरूप ठरवत महिला किंवा स्त्री गुप्तहेरांची असलेली परंपरा आठवली. आर्य चाणक्य हा ज्याला कारणीभूत आहे, त्या सिकंदराचा पराभव झाला. त्या सिकंदराच्या जीवनावरती बाळ कोल्हटकर यांचं सीमेवरून परत जा नावाचं एक नाटक आहे. त्या नाटकामध्ये विशाखा नावाची एक विषकन्या अशा स्वरूपाचं ते रूप आहे.
खरं म्हटलं तर ती राजा अंभीची पौरसाच्या कारकिर्दीमध्ये किंवा राजवटीमध्ये सोडलेली हेर असते, परंतु पौरस आणि पौरसाचा मुलगा कुमार यांच्या वर्तनानं प्रभावित होऊन ती पौरसाला अंभीच्या विरुद्ध जात सिकंदरासाठी मदत करते. म्हणजे हल्लीच्या काळामध्ये ज्याला आपण डबल क्रॉस एजंट म्हणतो अशा पद्धतीची पहिली विषकन्या, ज्याचं मूळ सूत्र आर्य चाणक्याने सांगितलंय असं आहे. आणि अगदी त्याच नाटकाचा उल्लेख करायचा झाला तर त्या नाटकामध्ये आर्य चाणक्य हे पात्र नाही, परंतु एक कविराज किंवा चारण म्हणून पात्र येतं. त्या पात्राची ओजस्वी भाषा आणि वेशभूषा ही आर्य चाणक्यांच्या वेशभूषा आणि भाषेशी शैली सांगणार आहे. आयर्विंग वॅलसच्या सेकंड लेडी या गाजलेल्या कादंबरीतही अमेरिका राष्ट्राध्यक्षपदी राष्ट्राध्यक्षाच्या बेडरूम मध्ये त्याची पत्नी रिप्लेस करत जाणारं जे पात्र आहे त्याचं उदाहरण म्हणजे विषकन्या. आणि या विषकन्येचा मूळ स्रोत किंवा संकल्पना याचं श्रेय आर्य चाणक्यानं जातं. चाणक्य नीतीपैकी राजकीय आणि व्यावसायिक धोरणात सगळ्यात जास्त उपयोगात आणलं जाणारं सूत्र म्हणजे त्यांच्या दुसऱ्या अध्यायातला हा श्लोक, मनसा चिंतितम कार्यम वाचा नैव प्रकाशयत मंत्रेण रक्षयेत गूढम कार्ये चपि नियोजयेत. याचा अर्थ असा की मनात योजलेल्या कार्याला तोंडानं प्रकट करू नये, परंतु मननपूर्वक योग्य प्रकारे विचार करून त्याचं रक्षण करायला पाहिजे आणि मौन राहून विचार केलेल्या गोष्टीला कार्याच्या रूपामध्ये बदललं पाहिजे. हा श्लोक या पुस्तकात वाचताना मला आपल्या देशाच्या इतिहासातली असंख्य उदाहरणं आठवत होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, त्यांनी केलेला शाहिस्तेखानावरचा लाल महालातला हल्ला ही त्याची दैदिप्यमान आणि अनुकरणीय उदाहरणं आहेत. मग शिवाजी महाराजांनी आधी कोणाला काही सांगत बसले नव्हते आणि म्हणून आर्य चाणक्य म्हणतो, मनसा चिंतिताम कार्यम वाचा नैव प्रकाशयत मंत्रेण रक्षयत गूढम कार्ये चपि नियोजयेत. स्वातंत्र्योत्तर भारतीय इतिहासात इंदिराजींनी पुकारलेली आणीबाणी, अटलजींच्या कारकिर्दीतलं कारगिल आणि पोखरण, मोदीजींच्या काळातलं उरी सर्जिकल स्ट्राईक किंवा डिमोनिटायझेशन ही सारं याच सूत्राची उदाहरणं आठवतील. आणि म्हणून मनसा चिंतितम कार्यम वाचा नैव प्रकाशयत मंत्रेण रक्षयेत गूढम कार्ये चपि नियोजयेत. ही सारी उदाहरणं आठवत असतानाच असं न वागणाऱ्या व्यक्तीची खिल्ली उडवणारी पंत साहित्यातली एक कविता आपल्याला सगळ्यांना मराठीच्या पुस्तकात शाळेत असताना होती. ती कविताही आठवायला लागली. आठवतं का ती ओळ, बालिश बायकात बहु बडबडला. याच्यातली बालिश या शब्दावरती ती टीका आहे, बायका या विषयावरची नाही. लक्षात घ्या की ह्याच्याच व्हिडिओमध्ये आधीच सूत्र सांगितलं, त्यात आर्य चाणक्य असं म्हणला की स्त्रिया पुरुषांपेक्षा बुद्धीनं 4 पट आणि साहसानं 6 पट मोठ्या असतात. हे पुस्तक वाचत असताना लक्षात आलं की काही ओळी आपण आपल्या लहानपणापासून ऐकत आलोय. त्यावेळी ते संस्कृत सुप्रसिद्ध सुभाषित म्हणून त्या उल्लेखही आपण करत असतो, पण प्रत्यक्षात ती आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीत सूत्र म्हणून सांगितलेल्या ओळी आहेत. हे पटकन आपल्या लक्षात येत नाही. अनेकदा तर असंही आहे की हे असं आर्य चाणक्यानं लिहिलंय हेही आपल्याला माहिती नसतं. मी आपल्याविषयी म्हटलंय, शिकवणाऱ्यांविषयी म्हटलेलं नाही. निदान माझं तरी असं पुस्तक वाचताना हे अनेकदा झालं, हे मी मोकळेपणाने सांगेन. याचं अगदी अत्यंत उत्कृष्ट उदाहरण हे सुभाषित म्हणून आपण अनेकदा शाळेमध्ये पाठ केलंय. शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवाव न हि सर्वत्र चंदनम न वने वने. शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो न हि सर्वत्र चंदनम न वने वने. हे वाक्य किंवा हे सुभाषित आर्य चाणक्यांनी कूटनीतीतलं सूत्र म्हणून सांगितलंय. माणसाची निवड करताना, प्रसंगाची निवड करताना, स्वभावाची निवड करताना काय लक्षात ठेवलं पाहिजे तर प्रत्येक वेळेला प्रत्येक हिरा हे माणिक नसतं, प्रत्येक मोती हा प्रत्येक गजामध्ये असतो असं नाही, आणि प्रत्येक वनातलं प्रत्येक झाड चंदन असत नाही. हे लक्षात घेणं याला सावधानता म्हणतात. आणि मग त्याचंच वर्णन करताना तो पुढे म्हणतो, माता शत्रू पिता वैरी ये न बालो न पठितः न शोभते सभा मध्ये हंस मध्ये बखो तथा. अशा पद्धतीची अनेक वाक्य, हंसमध्ये बखो तथा असेल, शैले शैलेन माणिक्यम असेल, ही मुळात आर्य चाणक्यांच्या चाणक्य नीतीतली कूटसूत्र म्हणून सांगितली गेली आहेत. हे लक्षात घ्यावं लागतं. मूळ सूत्र आर्य चाणक्यांचं असूनही ते सुभाषित म्हणून माहीत असणं, पण ते आर्य चाणक्य यांनी लिहिलंय हे माहीत नसणं, याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अति सर्वत्र वर्जते.
तो मूळ संपूर्ण श्लोक असा आहे, अतिरूपेण वैसता अतिगर्वेण रावणः अतिदानात बलिर्बद्ध अति सर्वत्र वर्जते. मी पुन्हा श्लोक म्हणतो, अतिरूपेण वैसिता अतिगर्वेण रावणः अतिदानात बलिर्बद्ध अति सर्वत्र वर्जते. सीता अत्यंत रूपवान होती म्हणून रावणाच्या अपहरणाला बळी पडली. अतिगर्व केला म्हणून रावणाचा नाश झाला. अतिदान केलं म्हणून बळीराजानंतरच्या काळात अडचणीत आला. त्यामुळे कोणत्याही कामाचा अतिरेक न करता अतिचा सगळ्याच ठिकाणी त्याग केला पाहिजे. याला व्यवहार्य वागणं असं आपण म्हणतो. हे मुळातलं आर्य चाणक्याचं कूटसूत्र आहे. हे पुस्तक वाचत असताना पुन्हा एकदा लक्षात आलं की 4 वर्ण आणि त्यांची कामं आणि कर्तव्य याचे उल्लेख चाणक्य नीतीमध्ये आहेत, अगदी नक्की आहेत. पण चाणक्याच्या कूटसूत्रांचं वैशिष्ट्य आहे की हे 4 वर्ण हे डिव्हिजन ऑफ लेबर आहेत. ते जन्मावर अवलंबून नाहीत, ते कर्मावर अवलंबून आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्य चाणक्याच्या चाणक्य नीतीमध्ये या 4 वर्णांमध्ये कुठेही उच्च नीचतेचा भाव नाही. त्याला तो अभिप्रेतच नाही. जो पेशा माणूस निवडेल तो प्रामाणिकपणे, चोखपणे, अद्ययावत कौशल्यानं त्यानं केला पाहिजे, असं आर्य चाणक्याच्या चाणक्य नीतीच्या कूटसूत्रांचा मूळ पाया आहे. हे इथं लक्षात घेण्यामध्ये आहे. आणि त्याही पेक्षा सुद्धा असं काम करत असताना प्रत्येकानं स्वतःमध्ये आणि आपण करत असलेल्या कामामध्ये, वाक्य नीट लक्षात घ्या, असं कोणतंही काम करत असताना प्रत्येकानं आधी आपल्या स्वतःमध्ये आणि नंतर आपल्या कामामध्ये सतत सुधारणा करत राहिलं पाहिजे. हे आर्य चाणक्याच्या चाणक्य नीतीचं कूटसूत्र आहे. आताच्या नॉलेज बेस्ड इकॉनॉमीमध्ये हे पासवर्ड किंवा निदान मिशन स्टेटमेंट म्हणून तरी वापरावं असं मला फार मनापासून वाटतं. आर्य चाणक्य म्हणलं की आपल्या सगळ्यांच्या मनात येणारा विचार की हा आपला विषय नाही. कारण आर्य चाणक्य म्हणजे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र अशी आपली कुठेतरी कल्पना असते. आणि राज्यशास्त्र किंवा अर्थशास्त्र या दोन्हीशीही तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा संबंध नाही. कारण आपण या दोघांचे बळी असतो, परिणाम असतो, कारण नसतो, ह्याची आपल्याला पुरेपूर कल्पना असते. पण आर्य चाणक्य राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याच्या पुरेसा मर्यादित नाही. आर्य चाणक्य आणि त्यांची चाणक्य नीती राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याच्या पलीकडचं बरंच काहीच आहे. त्याच्यामध्ये स्त्री पुरुष हा विषय येतो, पालक बालक हा विषय येतो, शिक्षण हा विषय येतो, आरोग्य हा विषय येतं बरंच. फक्त अडचण इतकंच आहे, आणि ती बऱ्यापैकी नाही तर चांगल्यापैकी मोठी अडचण आहे. आणि ती अडचण म्हणजे या पुस्तकामध्ये ज्याचं सुरेश देशपांडे यांनी संपादन केलंय, त्यांच्याशी या विषयावर मी बोललो. ते म्हणले नाव माझं आहे पण मी दिलेल्या सुधारणा केलेल्या नाहीत. अशा अभिषेक बुक कंपनी म्हणजे ABC प्रकाशित केलेल्या या पुस्तकामध्ये प्रचंड मोठे मुद्रण दोष आहेत. म्हणजे माझ्यासारख्या संस्कृत काहीही न येणाऱ्या माणसाला सुद्धा तो संस्कृत श्लोक वाचताना लक्षात येतं की हा शब्द कागदा असाचे तसा नसावा. आधेमध्ये काही पानं थोडीफार मागे पुढेही झाली आहेत, त्यामुळे हे पुस्तक बघून घ्या. पण असं जरी असलं तरी हे पुस्तक जरूर संग्रही ठेवा आणि वरचे वर वाचा. कारण अशा पद्धतीचे मुद्रण दोष ही अडचण खरं सांगायचं म्हणजे आजकालच्या अनेक पुस्तकात, अनेक प्रकाशकात, अगदी नामवंत प्रकाशक असले तरी सुद्धा येत असते, ही गोष्ट नक्की. आणि याबाबत आर्य चाणक्य यांनी काय सांगितलंय किंवा म्हणलंय हे एकदा बघितलं पाहिजे. एकच सांगतो, याच्याबद्दलचा एक सूचक श्लोक चाणक्य नीती या पुस्तकामध्ये आहे. आणि अशा अनेकविध कारणांनी पुस्तकार्थचं आजचं पुस्तक होतं चाणक्य नीती पुस्तकार्थ. मनपूर्वक धन्यवाद.